नोव्हेंबर 2024 हा महिना कर्क राशीसाठी सकारात्मक परिणाम देणारा ठरणार आहे. विचार खुलेपणाने शेअर मात्र तुम्ही करा. नोकरीच्या शोधात असलेल्यांना नवीन संधी या काळात मिळू शकतात. यश मिळू शकतं. विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा काळ महत्त्वाचा असणार आहे. काही नवीन लोकांशी कर्क राशीच्या लोकांचे संबंध निर्माण होऊ शकतात. आणखीन कुठल्या चांगल्या संधी कर्क राशीसाठी नोव्हेंबर महिना घेऊन आलाय बरं? चला जाणून घेऊया, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. मंडळी, नोव्हेंबर महिना कर्क राशीच्या लोकांसाठी चांगलं भाग्य घेऊन आलाय असंच म्हणावं लागेल. कारण नोकरदार लोकांसाठी उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत तयार होऊ शकतात. व्यवसायात तुम्हाला अपेक्षित नफा मिळू शकतो. उत्पन्नापेक्षा खर्च जरा जास्त राहील हेही तितकंच खरं. गरजेच्या वस्तूंवरच पैसे खर्च करण्याचा प्रयत्न करा, म्हणजे पैसे थोडे वाचतील. करिअर व्यवसायात लांबचा प्रवास घडू शकतो. प्रवास सुखकर होईल. अपेक्षित यश सुद्धा मिळेल. आणि याच प्रवासादरम्यान प्रभावशाली लोकांशी तुमचे संबंध निर्माण होतील, ज्याचा फायदा तुम्हाला भविष्यात होईल. राजकारणातील लोकांना सुद्धा मोठं यश मिळण्याची शक्यता आहे. तुमच्यावरच्या जबाबदाऱ्या वाढतील. या महिन्यात एखादी चांगली बातमी कर्क राशीच्या लोकांना मिळू शकते. मग त्या गृहिणी असू द्या, किंवा काम करणारी व्यक्ती असू द्या, किंवा विद्यार्थी असू द्या, तुम्हाला तुमच्या मेहनतीचं पूर्ण फळ मिळणार आहे. परदेशात करिअर आणि व्यवसाय करणाऱ्यांना अपेक्षित यश मिळेल. नोकरदारांसाठी तर हा महिना शुभ राहीलच, कारण नोकरीच्या ठिकाणी तुमचा मानसन्मान वाढेल. वरिष्ठांचं सहकार्य तुम्हाला मिळेल. उत्पन्नाचं नवीन स्रोत निर्माण झाल्याने अपेक्षित लाभ होईल. पण त्याचबरोबर प्रेमसंबंधांसाठी सुद्धा हा महिना तुमच्यासाठी अनुकूल म्हणावा लागेल. जोडीदारासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. वैवाहिक जीवनही आनंदी राहील. वैवाहिक जीवनातील सामंजस्य वाढू लागल्याने हळूहळू समस्या दूर होऊ लागतील. वैवाहिक जीवनात समस्या कमी झाल्याने विवाहित लोकांना जरा दिलासा मिळेल. त्याचबरोबर नोकरीत ज्या काही समस्या तुमच्या आधी होत्या त्या आता दूर होताना दिसतील, किंवा त्या त्रासाचं प्रमाण कमी होताना दिसेल. आपण जर एखाद्या नोकरीसाठी प्रयत्न करत असाल तर त्यामध्ये यशप्राप्तीची सुद्धा शक्यता आहे. सरकारी क्षेत्रात नोकरी करणाऱ्यांना चांगला लाभ होऊ शकतो. हा महिना आर्थिकदृष्ट्या तुम्हाला अनुकूल असणार आहे. आर्थिक उन्नती संभवते. नोकरी करणारी व्यक्ती वरिष्ठांकडून प्रशंसेस पात्र होईल. तुमची कामगिरी तुम्ही उंचवल्यामुळेच लोकांसमोर तुम्ही सन्मानित व्हाल. पण त्याचबरोबर थोडीशी आरोग्याची काळजी घ्यायची आहे, कारण कामाचा ताण आणि चिंतेमुळे या महिन्यात तुमच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो. काही समस्या उद्भवू शकतात आणि त्यासाठीच आरोग्याची काळजी घेणं, पुरेशी विश्रांती घेणं, पौष्टिक आहार घेणं आणि योग्य वेळी वैद्यकीय सल्ला घेणं आवश्यक आहे. कुटुंबाच्या बाबतीत मगाशी म्हटलं तसं हा महिना आनंददायी असणार आहे. तुम्ही कुटुंबात एखाद्या शुभ कार्याला हजेरी लावाल, त्यामुळे नातेवाईकांना भेटण्याचे योग येतील, प्रवासाचे योग येतील. ज्यांना मुलं हवी आहेत त्यांना या महिन्यात एखादी शुभवार्ता मिळू शकते. परंतु कुटुंबातील एखाद्या सदस्याचे आरोग्य सुद्धा चिंतेचा विषय बनू शकते. कर्क राशीचे जे विद्यार्थी आहेत त्यांना अभ्यासात यश मिळवण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागेल. अभ्यासावर तुमचं लक्ष कमी होताना दिसेल, कारण इतर गोष्टींकडे तुमचं लक्ष जाईल आणि त्यावर तुम्हाला नियंत्रण मिळवावं लागेल. स्वतःला अभ्यासात ढकलून द्यावं लागेल. थोडीशी एकाग्रता साधण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. केलेल्या मेहनतीचे नक्कीच चांगले परिणाम तुम्हाला मिळतील, पण मेहनत मात्र करावी लागेल. मित्रांनो, कर्क राशीचा स्वामी आहे चंद्र. चंद्राकडे शीतलता आहे. तसाच चंद्र हा मनाचा कारक ग्रह आहे आणि त्याचबरोबर चंचलता हा चंद्राचा स्वभाव आहे. म्हणूनच कर्क राशीची लोक बऱ्याचदा थोडीशी चंचल पाहायला मिळतात. त्याचबरोबर अतिशय भावनाप्रधान रास असते. प्रत्येक गोष्टीचा निर्णय भावनेच्या भरात घेताना ही लोक दिसतात, पण बऱ्याच ठिकाणी थोडासा बुद्धीचा वापर सुद्धा करायचा असतो. भावनेच्या भरात काही निर्णय घेऊन चालत नाही. यासाठीच बऱ्याचदा असं होतं की तुम्ही मन आणि बुद्धी यामध्ये अडकलेले वाटता. ओढाताण होताना दिसते की काय योग्य निर्णय घ्यावा, यामध्ये तुमचा थोडासा गोंधळ होतो. पण त्यासाठीच एक उपाय आहे. तुमच्या आयुष्यात ज्या काही छोट्या मोठ्या समस्या आहेत त्या दूर करण्यासाठी तुम्ही नियमित एका मंत्राचा जप करू शकता. तो मंत्र म्हणजे ओम सोमाय नमः हा तो मंत्र आहे. या मंत्राचा रोज 20 वेळा जरी जप केला तरी सुद्धा मनाची चंचलता कमी होऊन भावनेवर नियंत्रण मिळवणं तुम्हाला शक्य होईल. कर्क राशीची लोक हा उपाय निश्चितच करून बघू शकतात. त्याचबरोबर कर्क राशीच्या लोकांनी एका गोष्टीची काळजी घ्यायची, आणि ती म्हणजे तुमच्यामध्ये असणारी भावनाप्रधानता, तुमच्यामध्ये असणारी संवेदनशीलता. या सगळ्या गोष्टींचा गैरफायदा समोरची व्यक्ती घेत नाहीये ना, मग ते तुमचे नातेवाईक असो, जोडीदार असो, किंवा ऑफिसमधल्या व्यक्ती असो, किंवा मित्रमैत्रिणी असो, याकडे मात्र लक्ष द्यायचं आहे.
कारण भावनेच्या भरात तुम्ही समोरच्याची भरपूर मदत करता, समोरनं मात्र तेवढं प्रेम किंवा तसा प्रतिसाद तुम्हाला मिळाला नाही तर तुम्ही नाराज होता, उदास होता. म्हणूनच कुठेही मदत करताना, कुठेही धावून जाताना आपण जी मदत करतो आहोत त्याची समोरच्याला कदर आहे की नाही या गोष्टीचा विचार करूनच पावलं उचलायची आहेत, जेणेकरून नैराश्य तुम्हाला येणार नाही. बाकी कर्क राशीमध्ये अनेक चांगले गुण असतात. इतरांना मदत करणं सुद्धा हा त्यांचा चांगलाच गुण आहे. त्याचबरोबर सगळ्यांबद्दल यांना प्रेम वाटतं, संवेदनशीलतेने हे इतरांबद्दल विचार करतात. या गोष्टी खरं तर चांगल्याच आहेत. तर मित्रांनो, कर्क राशीबद्दल तुमच्या मनात आणखीन काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. मंडळी, वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा, म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ. ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र, वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.